चाव्या द्या आम्हाला. चावी द्या आता. आताच्या आता चावी द्या मला. तुम्ही काही करा म्हणजे आम्ही इथे मोडतोड करायची ना, तुम्ही भांडणं लावून द्यायची. चला चावी त्याच्या ऑफिस मध्ये असणार. एक ऑफिस वाजवाचे मागे करे तिकडे जातो. माझे 912 चाव्या द्या आता लगेच. तुला मराठी कळते ना, मग छाव्यात दे, बाजूला हो, आम्ही आमचं बघतो काय करायचं. जा, तू नको टेन्शन, इकडं सेट करतो. जा तुम्ही आतमध्ये नका जाऊ, कोणी त्याला छाव्या आणून तुम्ही आतमध्ये नका जाऊ, कोणी रूम नंबर लिहून देतो. रूम नंबर लिहून देतो. पेन द्या, पेन द्या. रूम नंबर लिहून देतो. फोन घे तुम्ही. फोन घ्या, फोन घ्या. पैसे द्यायला तयार आहेत ते लोक. एक्स्ट्रा पैसे मागून भांडणं नको काय. आम्ही रेंट भरतो, EMI आमचा स्टॉकचा चालू आहे ना. परत या लोकांना आम्ही सेटलमेंट पण करायला आलो. तुमचे काय असतील ते पैसे घ्या, एवढं पण बोललो, पण आम्हाला पोझेशन द्या. एक्स्ट्रा चार्जेस लावतात ते, 4-5 लाख एक्स्ट्रा लावतात ते. पोझेशन ज्या डेटला झालेलं आहे त्या डेटचा जो हिशोब आहे तो सोडून एक्स्ट्रा चार्जेस लावतात ते. आम्ही कसं त्यांना पैसे देणार आहे? आज सर्वजण भाड्याने रेंटनी राहतात. 8,000 रुपये, कोण 10,000 रुपये, कोण 9,000 रुपये रेंटनी राहतात. आणि हा विनाकारण आम्हाला त्रास देण्यासाठी पैसे मागतोय. 10,000 रुपये मागतोय, 8,000 रुपये मागतोय तो एकाकडून. तर आम्ही कुठून आणायचं सामान्य माणसाने? हे माझ्याकडे 109, 312, 311, 312. हा त्याचा उद्रेक चाललेला आहे त्याचा. रूम नंबर कोणाची माहितीये का? 612 बरोबर. 912 कोण आहे? 912 612 ऐका ऐका ऐका, शांतता ठेवा. 311 502 501 का 409 501 612 109 312 आणि 403. झाले? 9 झाले. राऊत 311. फोन घ्या, फोन घ्या. हे फोन दे, फोन दे. एक जण कोणीतरी राहायला पाहिजे. काहीतरी लफडा करणार. चाय घेऊन येतो. एक जण राहायला पाहिजे. नाही जाऊ दे. नाही नाही आम्ही नाही येणार. तुम्हाला चला चला चला. तुला मारणार कोण नाही तर चाबी घेऊन ये. अरे लोक मेली, स्वतःचं पोझिशन घेता घेता माणसं मेली. आणि 2016चं रजिस्ट्रेशन आहे, 18 द्यायला पाहिजे ताबा. असं असताना देखील याच्या चुकीमुळे या बिल्डिंगचा प्रॉब्लेम झालाय. हे सदनिक धाकाची काय चुकी आहे? कोर्टात जा, काय करायचं करा. बाबाचा काय बांधेल वकील बोलतो, तुला काय करायचं ते करा बोलतो. तुम्ही कुणाकडे जायचं असेल त्यांच्याकडे जाऊ शकता. न्याय मागायचा कुठे? हा, मी 2 वर्षापासून रेरामध्ये लढतोय. मी आहे लढतोय. तारीख पे तारीख येत चाललंय. इथं घर भाडं भरतोय, त्याला पैसे दिलेले फक्त 52,300 रुपये माझे राहिलेत बाकी. आणि तो माझ्याकडे 7.5 लाख रुपये मागतोय. अजून किती आम्ही आमचं संयम तुटलो साहेब. काय करणार आम्ही? कुठे जाणार? सामान्य म्हणजे 6 वर्षाले 7 वर्ष झाले, अजून किती आम्ही सहन करत बसणार? आज माझी पोरगी 6 वर्षाची झाली. 1 वर्षाची असताना मी तिचं घर घेतलेलं. तिच्या बर्थडेच्या दिवशी म्हटलं जाणार तिला, आणि कोणती वेळ आली आज आमच्यावरती. इकडे तिकडे फिरत बसलो मी. बिल्डर कडून तुम्हाला काय सांगण्यात येतंय? बिल्डर कडून सांगण्यात येतंय तुम्ही 7.5 लाख तुमच्यावरती बाकी आहेत, याचे चार्जेस त्याचे चार्जेस कसले वाढून. तो बोलतो तुम्ही पैसे द्या आणि मगच घर घ्या. तुम्हाला जर लढायचे ना कोर्टामध्ये खुशाल लढा. 25 वर्ष मी लढायला तयार आहे. तुम्हाला काय घर देणारच नाही. मी स्वतः बोलतो, वकील बोलतो, मी स्वतः काय ते करा बोलतो. मी तुम्हाला आगे देणार नाही बोलतो. आम्हाला ग्रीनचे त्यांनी 98,000 रुपये लावले. मीटर लाईट मीटरचे 65,000, मीटर लाईट पाणी मीटरचे 65,000. आणि आमचं मेंटेनन्स जिथं मेंटेनन्स 2 वर्षाचा 2,000च्या हिशोबाने मागतोय, ते असे डबल येणे मागतोय. आणि नंतर आमचं
जे पैसे होते त्याच्यापेक्षा डबल तो प्रत्येक गोष्ट आता हे नवीनच मागते. काहीतरी काढले रिक्रिएशन चार्जेस 2.5 लाख. काय अजून आम्हाला माहिती नाही कसले चार्जेस आहेत ते रिक्रिएशन. आणि आता आम्ही त्याला बोलवलं ना का इथं ये तू नाही बोलतो मी आता मी दुसऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे बिल्डर दुसरा आहे बिल्डर स्थानिक आहे की बाहेर नाही, स्थानिक आहे. बाहेर बिल्डरचं नाव परप्रांतीय. काय? रितेश मिश्रा. रितेश मिश्रा म्हणून कल्याणचा रितेश रामचंद्र मिश्रा. पाहू शकतो या ठिकाणी नागरिकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो.
काय आहे ते सॉल्व करून टाका. आमचे पैसे राहिले ते आज देतो आम्ही.
हा तुमचा मोबाईल ना? थांबा, दादा बोलला जरा. आम्ही त्याला वरचे जे काय मागतोय ना, आमचे जे बॅलन्स अमाऊंट आहे ती द्यायला पण तयार आहे. ठरलेल्याप्रमाणे फक्त 6 लाख आम्ही वरती एक्स्ट्रा कुठं देणार आहे? ऍग्रीमेंट नुसार आम्ही त्याला पैसे देणार. तू 10 वर्ष लेट केलं तर त्याची आमची चुकी नाही. आम्ही रेंट भरतो, घराचे हप्ते भरतो, आमच्या पोरांचं शिक्षण वगैरे सगळं आम्हाला खायला पण लागतं. आमच्यावर पैसे बाकी नाही, 6 वर्षात इंटरेस्ट जास्त 7 लाखाचा. घरवाडे बोलतोय 4 लाख, घरवाडे बोलतो त्याच्यावरती 11 लाख बॅलन्स आहे. त्याने एवढं डावा द्यायला पाहिजे तर आमच्या इथे मागतो आता. आणि याच्या घरमानामुळे ना गव्हर्नमेंटकडे जे सुविधा 22 लाख भेटायचे होते ते पण बंद झाले. कायद्याला बोलतो मी, कायद्याला बोलतो, मान्यता बोलतो, कायदा मी ऐकतो माणसं आले, त्यांचं स्वतःचं घर भाड्याने दिले. आणि या ठिकाणी जेवढे जमले त्याच्यापेक्षा जास्त एक मिनिट फक्त जाऊ द्या. माझं बातमी जाऊ द्या, कारण बिल्डर माझ्यावरती जास्त आरोप करतो. कारण मी सरळ मार्गाने चाललोय. 2016 मध्ये आम्ही इथे ती बुकिंग केलं होतं, तर त्या बुकिंग मध्ये त्यांनी ही जी आता स्टील पार्किंग मध्ये जे त्यांनी घरं बांधलेले, फ्लॅट बांधलेले, हे आम्हाला स्टील पार्किंग म्हणून होती. क्लब हाऊस होतं, परत चिल्ड्रन गार्डन होतं, नानानानी पार्क होतं. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी गायब केल्या. अनधिकृत बांधकाम त्यांनी जे काय नकाशाप्रमाणे जे बांधकाम करत त्यांनी केलं नाही, म्हणून नगर परिषदेत त्यांना नोटीस पाठवली होती की तुम्ही अनधिकृत बांधकाम करता. त्याच्यानंतर त्यांनी तो प्लॅन बदली केला. तर प्लॅन मध्ये सुद्धा कुठल्याही रहिवाशाला त्यांनी विश्वासात घेतलं नाही. त्या लोकांना सुद्धा त्यांनी अंधारात ठेवून हे नवीन प्लॅन बनवलं. नवीन प्लॅन बनवल्यानंतर त्याचा जो अनधिकृत कारभार चालवला, दमदाटी देणे, दादागिरी करणे, कुणाला खोट्या गुन्ह्यामध्ये दाखल करणे, पण ही व्यक्ती समोर येत नाही. या व्यक्तीची उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्याचे गुन्हेगारी आहेत. आम्ही स्वतः बरेच रहिवाशांनी बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून अर्ज दिलेले आहेत. आताही माझा एक अर्ज गेलेला आहे की माझ्या घरामध्ये भाडोत्री ठेवला, की माझ्या मित्रांनी त्याला फोन केला होता, काय रे तू भाडोत्री ठेवला, त्याला सांगतो की 50 वर्ष केस चाललेली, मग मी का आता रिकामा ठेवू का. पूर्ण दादागिरीची भाषा करतो, पूर्ण दादागिरी, गुंडगिरी, आणि मी हे करेल ते करेल. बिल्डरला माझं एक आव्हान आहे, तुझ्यात हिंमत असेल, कायदे लढायला असेल तर स्वतःच्या मेहनतीच्या पैसे लढ, आमच्या पैसे लढू नकोस तू. मग बघतो आम्ही काय करायचं ते. आज या ठिकाणी ताबा मिळूनच राहणार आहात तुम्ही सर्व? आता आम्ही रस्त्यावरती यायची पाय झालेली आहे, तर आज आम्ही आमचं घर मिळूनच राहणार. भले आम्हाला मग नंतर कुठल्याही थराला जावं लागेल. त्याने आणली गेली ग्राउंड फ्लोअरवरती 4 फ्लॅट बांधले, जिथे आम्हाला स्ट्रीट पार्किंग दाखवलेली. कोणताही त्यांनी स्वतःच्या लेटर मध्ये असं नमूद केलेलं आहे, ज्या वेळेला त्याला स्टे ऑर्डर आलेली, तर त्यावेळेला असं नमूद केलं होतं की इथेची कोणत्याही रहिवाशाची सही न घेता त्यांनी नवीन प्लॅन अप्रूव्ह करून घेतलं. आणि ते स्वतः नमूद केले त्याच्यामध्ये की आमचे 97 फ्लॅट विकले गेले. जर 97 फ्लॅट विकले गेले त्यावेळेला 108 पैकी तर सर्व रहिवाशांची परमिशन घेणं जरुरी होतं, की नवीन जे त्यांनी नवीन जी पद्धतीची त्यांनी जे काय बोलतात त्याला आराखडा जो रिवाइज प्लॅन बनवला, सर्व रहिवाशांना संमतीचं पत्र त्यांनी घेतलं नाही, सर्व रहिवाशांचा विश्वासात घेतला नाही. 4 फ्लॅट खाली ग्राउंडवर बांधले जिथे स्लीट पार्किंग होती, त्याला वरती 4 फ्लॅट तोडायला सांगितलेले नगर परिषदेने, ते तोडलेले नाही, ते तसेच्या तसे आहेत. तुम्ही आता बघू शकता माझ्याकडे दोन्ही प्लॅन आहेत. 2016चा प्लॅन आहे, 2019चा प्लॅन आहे. आरटीआय मध्ये मला माहिती झालं, आणि आरटीआय मध्ये मला माहिती झाल्यामुळे मला पण माहिती झालं की माझा फ्लॅट चोरीला गेलाय. माझा फ्लॅटचा नंबर 912 आहे. नवीन प्लॅन मध्ये फक्त 910 पर्यंत फ्लॅट आहेत.
परंतु आता जो 910 झालेला आहे, त्याचा मी ताबा घेतो. जो माझा काय फ्लॅट असेल त्या बिल्डरने येऊन मला मिळून द्यायचा. आणि आज इथे एवढं वाईट वाटतंय की इथे एवढे जण आलेत आणि त्या ज्यांचं स्वतःचं घर आहे, जे हक्काचं घर घेण्यासाठी आलेत, तर ती कोण बाई भाडे करू राहते, तिचं अग्रीमेंट वगैरे काय नाहीये. ती बोलते तुम्ही इकडनं चालते व्हावा. तिचं काय अधिकार आहे म्हणून आम्हाला बोलायला चालते व्हावा म्हणून? आम्ही इकडे पोरं आमच्या रस्त्यावरती आलेले आहेत आणि ती बाई भाडेकरू आहे. ती भाडेकरू बाईचा काय अधिकार आहे? या बिल्डिंग मध्ये तिचं अग्रीमेंटच नाहीये, तिचं नाव निशाण नाही, सोसायटीमध्ये तिचं नाव नाहीये. ती बाई मुद्दामून भांडणं करायला का आली? मला हे म्हणायचंय, काय अधिकार लागतो तिचा या बाईला? बिल्डरची मेवणी आहे. माझ्या माहिती बिल्डरची मेवणी आहे ती. आता जर कोणी आलं तर ती समोर येते आणि आमच्याशी भांडायला चालू करते. आम्ही आजपर्यंत आलो नाही, पण आज आता लोक येतात इथे पजेशनसाठी विचारायला, तो लेडीज बाउन्सर पुढे ठेवतो. म्हणजे बायकांना एक मिनिट, जेंट्स लोकांना अडकवण्यासाठी तो लेडीज बाउन्सर पुढे करतो. म्हणजे माणसं अडकतील याच्यामध्ये, असा त्याचा फुल प्लॅन असतो. आता मग त्याने तेच केलं. ती बाई आपल्या ओळखीची नाही, तिचं पजेशन नाही, ना तिने रूम घेतलेला आहे, तरी पण आज त्यांनी त्या बाईला पुढे केलं. का तर माणसं होते म्हणून त्यांनी त्या बाईला पुढे केलं. मराठी माणसांचा जाणून म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज 9 वर्ष झाले आम्ही पैसे देतोय. आम्ही काय झाडाला पैसे लावलेले आहेत का ते तोडून द्यायला? आम्ही काय सफर करतो. माझा नवरा डबल ड्युटी करतो. सकाळी 5:30 ला जातो, रात्री 3 वाजता घरी येतो. तो कशाला जातो? कारण की आमच्यावर काय चाललंय, आमच्या घरातली परिस्थिती काय, आमच्या मुलांचं शिक्षण आहे, सगळं आम्ही फॉलो करतो. त्याच्यासाठी तो पण डबल हे करतो मेहनत. त्याला काय समजतंय? तो नुसता बोलतो का तुम्ही 6 लाख रुपये द्या, 7 लाख रुपये द्या. एक्स्ट्रा पैसे आम्ही कशाला त्याला द्यायचे? जे रजिस्टर नुसार झालेले तेच पैसे आम्ही देणार ना. बिल्डरच्या कामगाराकडून आम्ही आज चावी घेतलेली आहे. रूम मध्ये राहायला जातोय. जर याच्या पुढे आम्हाला काय जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार रितेश मिश्र असणार. रितेश मिश्र असणार. त्याने आम्हाला काय कर एवढं जरी काय केलं ना, तर त्याच्यासाठी तो जबाबदार असणार आहे. रितेश मिश्रा, बाकी कोणच नाही. जर आमचं काय झालं बरं वाईट तर त्याला तोच जबाबदार. अनुभव आहे का की त्याची पहिली साईड आहे? पहिली साईड आहे. पहिले हे रो हाऊस त्यांनी बांधलेले, त्यांना पण डिले केलेलं पजेशन द्यायला. आणि आता प्रयत्न करतोय. तर ह्या 9 माणसाला त्यांनी टार्गेट करून जर आमच्या 9 माणसामध्ये कुणाच्याही जीवितहानी झाली तर याला जबाबदार रितेश बिल्डरच राहणार. मी 2016ला फ्लॅट बुक केला होता, जेव्हा इथे काहीच नव्हतं. अशा वेळी आम्ही फ्लॅट बुक केलेला. त्यानंतर आम्ही EMI पैसे भरत होतो. आम्हाला काही त्यांनी कंप्लेंट झाली आहे, काम स्टॉप झाले, याच्याबद्दल न माहिती देता फक्त आम्हाला EMI आमचे डिस्बर्समेंट करत होता. आणि आता अशी परिस्थिती आहे, इंडिया बुलचं माझं लोन असताना माझे जे 2,35,000 जे प्रधानमंत्री आवास योजनेचे ते पण अक्षरशः रिटर्न केले. म्हणजे ते 2.5 लाखाचं आम्हाला नुकसान झालेलं झालं. प्लस जो मानसिक त्रास हा कायमचाच आहे. अक्षरशः मी ते 2-2.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करायला माझ्या आईचं मंगळसूत्र मी गहाण ठेवलं होतं. आणि आज अशी परिस्थिती आहे की ते मंगळसूत्र ते सोडून द्या, घरासाठी पण 100 वेळा फेऱ्या मारावं लागतं. खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे मला तर वैयक्तिक. आता असं कंडिशन आहे, मी या परिस्थितीत मला माझी एवढा कमी वयात मला शुगरचा त्रास एवढा झालाय की मला मी आता मेडिकल टॅबलेट चालू आहे माझ्या एवढ्या कमी वयामध्ये मला एवढा त्रास आहे. जर तुमच्या जीवाला बरं वाईट झालं नक्कीच रितेश मिश्राच जबाबदार असणार आहे याला. कारण मला हाय शुगर आहे. फक्त ह्या मनस्तापापासून, कारण मी माझ्या आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून यांना डाऊन पेमेंट केलं. माझी परिस्थिती अशी पण नाही आता मी पैसे देऊ शकतो. आणि मी फोन केल्यावर मला म्हणते 4 लाख 4.25 लाख रुपये, 4,35,000 तुम्हाला भरावं लागेल. आणि मीटरचे 65,000 रुपये आणि ग्रीनचे 1.5 लाख रुपये, असे एवढे पैसे लावले. कुठून आम्ही द्यायचं? आम्ही तरी एकटा काम कमवणार आहे आणि कुठे काय करायचं? 2 बाळा आहेत, त्यांचं शाळेचं शिक्षण आहे, मेडिकल आहे, काय करायचं? आणि त्याच्यात हा मानसिक त्रास आहे आम्हाला. आता तुम्ही पजेशन घेतलंय, आता राहायला येणार कधी? जेव्हा इथे आलो सरपंचाचा गाडा सांभाळायचा की आम्हाला पोझिशन देणं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही प्रकरण पुढे त्यांच्यामध्ये भेटत जे होते तिघे त्यांच्यामध्ये आपसातले त्यांनी काय काम त्यांच्या वैयक्तिक भानगडीमध्ये त्यांनी नंतर आमच्या कामामध्ये ढिलाईपणा केला. आम्ही त्यांनी ज्या वेळेला त्यांनी आम्हाला जे काय लेटर देत होता
की हप्ते भरा. त्याच वेळेला आम्ही त्याचे प्रत्येक वेळेला आम्ही त्याचे पैसे आम्ही वेळेच्या वेळी दिलेले आहेत. आम्ही एवढे पैसे देऊन सुद्धा ते आलेलो म्हणतो तुम्ही पैसे दिले असा खोटा आरोप आमच्यावर होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं अशी कंडिशन आम्ही माझ्या घरी कोणी आता कमवलं तर मी एकटा आता मी घरी बसलेलं माझं आणि आज आमच्याकडे 6 आणि 7 लाख रुपये मागतो. आणि जेव्हा आम्ही याला बोलायला सांगितलं बाबा तू आमच्याशी बोल तर तो आमच्याशी ना समोर येऊन बोलता ते दुसऱ्या तिसऱ्याला पुढे करून आम्हाला सांगतो की ह्या बिल्डरशी बोलून. तर असे बरेच 3 असे बिल्डर त्याच्यासोबत असतात पण तो कोणालाही आणून पुढे तो आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न करतो. आणि आमची ती कुठलीही गोष्ट ऐकून घेतात मला तो अजिबात नसेल तर त्याच्यावरती शासनाने या बिल्डरवरती बघितले वरती जाऊन तर अर्धवट काम झालेले आज 9 वर्ष झाले तरी त्यांनी काम पूर्ण केलेलं नाहीये आणि तरी तो आमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस मागतो. कुठल्या बेसवर आम्ही त्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यायचं. एकदा तुम्ही घराचे व्हिडिओ काढा लोकांना पण दाखवा की कितीपर्यंत 100% काम झालेलं आहे. 100% काम अजूनही त्याने केलेलं नाही. आणि आम्ही त्याला हे पण बोललो की जे तुझी अमाऊंट बाकी आहे ना ती आम्ही तुला द्यायला तयार आहे. आम्ही एवढ्यापर्यंत त्याला बोलायला जायचं वरती 1 लाख पण एक्स्ट्रा घे असं पण आम्ही बोललो का तुझं नुकसान होतंय तू असं बोलतो ना माझं पण नुकसान झालंय. तर आम्ही त्याला ते पण बोललो का तू 1 लाख रुपये सगळ्यांकडून प्रत्येकी 1 लाख रुपये एक्स्ट्रा घे म्हणजे तुझं पण नुकसान होणार नाही. तरीही तो त्या गोष्टीला ऍग्री नाही. 6-6, 7-7 लाख प्रत्येक कस्टमर कडून तो 6-6, 7 लाख एक्स्ट्रा मागतोय. तर आम्ही कुठल्या बेसवर त्याला ते एक्स्ट्रा पैसे द्यायचे. एज पर आपलं कमिटमेंट लेटर फ्रॉम द बिल्डर त्याने आम्हाला काय सांगितलं 2016 मध्ये आम्ही हे घर बुक केलेलं आहे एग्रीमेंट झालेलं आहे आणि त्याने आम्हाला कमिटमेंट लेटर मध्ये स्वतः लिहून दिलेलं आहे 2018 मार्च मध्ये तुम्हाला पोझिशन देणार. पण 2018 पण निघून गेला 19 पण गेला 20 पण गेला 21, 22, 23, 24 आणि आज आलेला आहे 25 मध्ये पण तो देत नाही. तर तो आम्हाला सरळ आव्हान करतो की 2025 काय 2050 पण आलं ना तरी तुम्हाला घर देणार नाही ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही कोर्टात जावा पोलीस स्टेशनला जावा या कुठल्याही नेत्याकडे जावा. मी माझं चॅलेंज करतो तुम्हाला. मी तुम्हाला घर देणारच नाही असं फुल आव्हान केलंय आम्हाला. तर आज ही आमची परिस्थिती आली आहे की आता आम्ही कसंही करून आज आम्हाला घर घेणार आम्ही यासाठी आलोय. आणि अशी कॉल रेकॉर्डिंग पण आहे आमच्याकडे की आम्ही तुला 25 वर्षापर्यंत भांडत बसू आम्ही तुम्हाला घर देणार आम्ही भांडत बसू. चला भाडोत्रीला प्रामुख्याने पाहू शकतो की आपल्या स्वतःचं घर घेण्यासाठी आज अनेक नागरिकांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचे घर असावं परंतु घर घेताना तुम्ही सावधानी बाळगा. कारण गेल्या 8 वर्षापासून नागरिक आहेत ते अतिशय त्रस्त आहेत आणि अखेर ते नागरिकांनी सरळ घरावरती कब्जा करण्याचं ठरवलंय. असंख्य रूम धारक जे आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी एकशे 9 नाही भेटली. बोलो पाठीमागे होता तो होता दिलेल्या त्यांनी कोण बोलणार खरं तर गेल्या 8 वर्षांपासून हे नागरिक जे आहेत आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक स्वतःचं घर असावं परंतु अशा प्रकारे जर नागरिकांची फसवणूक होत असेल तर तुम्ही देखील घर घेताना काळजी घ्या. आणि त्याने आम्हाला काही केलं त्यांना तर ते ओके तर नाही तर काहीतरी करेलच कुठल्या तरी गोष्टी मारहाण काहीतरी करेल तो मला माहिती त्याचं तो करणार लेडीज किंवा जेंट्स आली ती मॅडम समजून तिथे पळवली तिकडे मारायला आली होती.
ठीक आहे सर तो चित्र केलं ना तो आणखी 2 पोरं ठरलं होतं. त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी जे ते म्हणजे जे म्हणतात नकाशा होता नकाशाप्रमाणे त्यांनी काय बांधकाम केलेलं नाही. हा त्याप्रमाणे त्याच्यानंतर ते मग नगरपालिकेचं लक्षात आलंय की यांनी थोडस म्हणजे नकाशाप्रमाणे बांधलं नाही तर त्यांना जो अधिकार आहे त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही नकाशाप्रमाणे बांधलेलं नाही तुम्ही तो थांबवा म्हणून. तरी त्यांच्या काळामध्ये लोकांकडून बुकिंग चालू पैसे चालू सगळं होतं बांधकाम थांबलं असताना. नंतर मग आमच्या लक्षात आलं की असं झालं म्हणून आम्ही जागरूक केलं लोकांना की असं झालं काय मिटिंग वगैरे घेता येते. त्यांनी सांगितलं नाही आम्ही रिव्हर्स प्लॅन बनवलाय असं बनवला तसं बनवला रिव्हर्स प्लॅनला कोणाच्या सहाय्या नाही काय नाही. मग जे लोक 4-5 लोक आम्ही होतो जे मुरकुटे साहेब असतील मकवाना साहेब असतील की आम्ही सत्तेच्या बाजून लढत होतो सत्तेसाठी लढत होतो सर्वांसाठी लढत होतो तर तो नेहमी आमच्यावरती क्लेम करायचा की हे येऊन धिंगाणा करतात काचा फोडतात. आम्ही आमचं कधी येणं बी नाही इकडे तरी असं त्यांनी हे केलेलं आहे. तर त्याच्यानंतर ते त्यांनी मिटवलं कसं तरी काय मिटवलं तसं नंतर परत बांधकाम चालू झालं. आम्ही त्याला पैसे वेळेवर मागत होतो पैसे देत नव्हता आमच्यावरती तो आरोप करत राहायचा नेहमी आरोप करायचा तुम्ही हे केलं ते केली गुंडगिरी केली. कोणत्या वर्षी तुम्ही घर घेतलं होतं आणि 2016ला आम्ही बुकिंग केली होती. मी माझं अग्रीमेंट आहे डिसेंबर 2016ला आणि मार्च 2018ला त्यांना पैसे देणार होता. अजून त्यांनी पैसे दिले नाहीये. अजूनही मी नगर परिषदेमध्ये मी स्वतः जाऊन चौकशी केलेली आहे. टाउन प्लॅनरला भेटलेलो आहे माझ्या मित्रांनी त्यांनी सांगितलं की अजून तरी आपल्याकडे ओसी आणि सीसी साठी अर्ज केलेला नाहीये. त्याच्यामुळं आम्ही कसं सांगणार की ओसी सीसी वगैरे म्हणजे हे कोर्टामध्ये सांगतोय की आम्ही ऑनलाईन ओसीसी केली ठाण्यापासून तर बदलापर्यंत कुणालाही ओसीसीसी मिळत नाही असा हा खोट्या आरोप करतो आणि हे करतो. आता मी कंझ्युमर कोर्टात रेरामध्ये सुद्धा गेलो होतो. रेरामध्ये सुद्धा आम्ही केस जिंकली. लोकांना सांगतो की नाही हे हारले वगैरे ती खोटे नेरेटिव्ह पसरायची सवय असू द्या काय हरकत नाही. तर आता आम्ही सध्या म्हणणं काय पोझिशन देत का नाही पैसे एक्स्ट्रा पैसे ज्यावेळेस अग्रीमेंट मध्ये 15,000 मीटरचे त्यांनी एक्स्ट्रा घेतले होते म्हणजे टोटल